हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण चलनाची उदाहरणे तयार करूया 12 आंब्यांना एक्स मानून. हे 12 आंबे आहेत बघ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 म्हणजे 1 डझन. 1 डझन आंब्यांचा हा एक बॉक्स आहे. तर आपल्याला ह्याला एक्स मानायचं आहे. 12 आंबे म्हणजे एक बॉक्स आहे 12 आंब्यांचा. त्याला आपण एक्स मानायचं आहे आणि त्याच्यावरून आपण चलनाची उदाहरणे तयार करूया. तर आपल्याकडे एक बॉक्स आहे 12 आंब्यांचा आणि अजून सुटे 5 आंबे आहेत. तर ते आपण गणित कसं तयार करणार? तर एकच बॉक्स आहे ना, मग एकदाच एक्स लिहायचा. एक्स अधिक किती आहेत? 5 आहेत सुटे. मग किती झाले? एक्स म्हणजे 12. 12 आणि 5 किती? 17. एक उदाहरण झालं. दुसरं तसंच घेऊया. चला, एक्स आता वजा करूया. वजा 5 बरोबर किती? म्हणजे याच्यातून आपल्याला 5 दुसऱ्याला द्यायचे आहेत. मग 12 मधून 5 गेले, किती राहिले? 7 राहिले. आता 12 आंब्यांचे कितीही घ्या, 4 बॉक्स घेऊया. चला, 4 बॉक्स आहेत म्हणजे आपण काय करणार? 4 एक्स. 4च्या पटीत 12 असे 4 वेळा आहेत. अधिक किती 5 घेऊया. चला, 7 घेऊया. बरोबर किती? तर 12 चोक किती? 12 चोक 12 की 12ची 32 36 12 चोक 48. 48 आणि 7 किती? 48 49 50 आणि 5 55. 55. आता आपण हे तयार झाली गणित. आपण एखादं आता सोडवूया गणित. समजली ना कशी तयार करायची ती? नंतर तुम्ही करा. आणखी हे आपण घेऊया, सोडवूया. चला, 4 एक्स अधिक 7 बरोबर 55. एक्सची किंमत 12 यायला पाहिजे. 4 एक्स आता बरोबर हे 55 वजा 7 होणार आहे. अधिक 7 आहेत ना, इकडे गेल्यावर कसे होतात? वजा 7. 4 एक्स बरोबर 5तून 7 जात नाही, मग 15तून 7 गेले. 15तून 7 गेले, किती राहिले? 15. 5 गेले, 10तून 2 गेले, 8 राहिले. 8 आणि हे 4 48. मग आता एक्स बरोबर हे 48 तसेच लिहूया आणि हे गुणुले आहेत. 4 एक्स याचा अर्थ काय? गुणाकारात आहेत ते. मग इकडे आल्यावर कसे होणार? भागाकारात. मग एक्स बरोबर किती येणार? 4 एके 4, 4 एके 4, 4 दुने 8, 12. एक्स बरोबर 12 म्हणजे एका बॉक्सात 12 आंबे आहेत हे आपलं सिद्ध झालं. चला, भेटूया पुढच्या वेळी.